भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ लक्षात ठेवा, उद्याच्या सभेत तुम्हाला भावनिक करू शकतात, अजित पवारांचं विधान। घरातीलच 2 उमेदवार असल्यानं लोकांची पंचायत, लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांना चांगला झटका दिला, जोर का झटका धीरे से लगा, आता तसं होऊ देऊ नका, अजित पवारांचं आवाहन। बारामतीकर लोकसभेपेक्षा विधानसभेत अजित पवारांना जास्त जोर का झटका देणार, खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर हल्लाबोल। मी शरद पवारांना सोडायला नको होतं असं काहींना वाटतं, मात्र मी पवारांना सोडलेलं नाही, सरकारसोबत जाण्यासाठी सर्व आमदार शरद पवारांना सांगत होते, अजित पवारांचं वक्तव्य। भाजपसोबत जाण्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा, पक्षातील सर्व आमदारांच्या बैठकीत भाजपसोबत जाण्याचं ठरलं, त्या निर्णयासोबत मी राहिलो, वळसे पाटलांची माहिती। बारामती हेलिपॅडवर शरद पवारांच्या बॅगेची तपासणी, बारामतीहून करमाळाकडे रवाना होताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून बॅगची तपासणी। देवेंद्र फडणवीसांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची तर आमच्यासाठी अस्मितेची, राऊतांचं वक्तव्य, तर महाराष्ट्रावर गुजरातचे आक्रमण सुरू असल्याचीही राऊतांची टीका। राष्ट्रहितासाठी बाळासाहेबांचा काँग्रेसला पाठिंबा होता, तर दिल्लीची कधीच लाचारी करणार नाही असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं। एकनाथ शिंदे दिल्लीची हुजेरीगिरी करतात, राऊतांचा हल्लाबोल। काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न उपाधीनं सन्मान केला नाही, तर मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न उपाधीनं सन्मान केला, भाजप नेते राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंकडून सपत्नीक अभिवादन, बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचा रोड शो, मोठ्या संख्येने कार्यकर्ते रोड शो मध्ये सहभागी। फडणवीस शिंदे ही सर्व अदानींचीच माणसं, सामनातून निशाणा, मुंबई अदानीला पूर्णपणे गिळायची आहे, तर मोदींच्या दौलतीचा रखवालदार अदानी, सामनातून घणाघात। अदानी अंबानींना शिव्या घालणारे त्यांच्या पार्ट्यांमध्ये असतात, महाविकास आघाडीनं केलेल्या आरोपावरून राहुल नार्वेकरांचा महाविकास आघाडीवर निशाणा। अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात नवनीत राणांच्या प्रचार सभेत राडा, खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात बचावल्या, प्रकाश बुंदिलेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। भाषण करत असताना मला उकसवण्याचा प्रयत्न केला, मला शिवीगाळ करत माझ्यावर थुंकले, सभेत झालेल्या राड्यानंतर नवनीत राणांची प्रतिक्रिया। सभेवर हल्ला झाला म्हणजे नवनीत राणांवर हल्ला झाला, ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई होईल, नवनीत राणांवरही खुर्च्या फेकून मारल्याचा रवी राणांचा आरोप। काँग्रेसची संस्कृती नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी, नितीन राऊत यांच्या भाषणाचा व्हिडिओ चित्रा वाघ यांच्याकडून ट्विट, चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर जोरदार निशाणा। मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, लासलगावच्या सभेत जरांगे भाऊक, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी, जरांगे पाटलांची भाऊक प्रतिक्रिया। महायुतीत शिंदेंचं वजन वाढलं, ते थेट शहांच्या संपर्कात असतात, शिंदे फडणवीसांना विचारत नाही, ते शहांशी बोलतात, रोहित पवारांचं वक्तव्य। अमित शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द, दिल्लीला गेल्याची माहिती, शहांच्या आज गडचिरोली आणि नागपुरात प्रत्येकी 2 सभा होत्या। शहांबरोबरच प्रियंका गांधींची आज गडचिरोलीत सभा, तर नागपूरमध्ये रोड शो, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी महाराष्ट्रात। उद्धव ठाकरे यांच्या आज 3 प्रचार सभा, पाटण, पालघर आणि बीकेसीत ठाकरेंची सभा, बीकेसीतील सभेत ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। शरद पवारांच्या आज करमाळा, माढा आणि कर्जत जामखेडमध्ये सभा, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पवारांची सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज 2 तर राज ठाकरेंची 1 सभा, शिंदेंच्या नंदुरबार, धुळ्यात तर राज ठाकरेंची कांदिवलीत सभा। देवेंद्र फडणवीसांच्या आज 4 सभा, नागपूर, चांदवड, नाशिक शहर, इचलकरंजीत सभेचं आयोजन। अजित पवार आज पारनेर, शिरूर, कोरेगाव आणि सातारा दौऱ्यावर, अजित पवारांच्या या सर्व तालुक्यांमध्ये प्रचार सभा। शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ, शिरसाट यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चात तफावत, निवडणूक आयोगानं दुसऱ्यांदा नोटीस बजावली। नितेश राणे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त, कणकवलीतून नितेश राणे निवडणुकीच्या रिंगणात। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचं पुण्याच्या कसब्यात जोरदार शक्तीप्रदर्शन, धंगेकरांच्या पदयात्रेत अमोल कोल्हेंचा सहभाग। यवतमाळच्या पुसद विधानसभेत यंदा परिवर्तन होणारच, एकाच कुटुंबात असलेली सत्ता उलथवून लावा आणि विकासाची दारं खुली करा, शरद पवार गटाचे उमेदवार शरद मैंद यांचं आवाहन। बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला पंजाबमधून अटक, आकाशदीप गिल नावाच्या तरुणाला अटक, पंजाब पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई। भुसावळ परिसरात खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यास परवानगी नाकारली, प्रतापगडी यांचे हेलिकॉप्टर जळगाव येथील जैन हिल्सवर उतरवलं।
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग। प्रचारासाठी जाहीर सभा, कॉर्नर मीटिंग आणि घरोघरी गाठी भेटींवर भर। गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात मतदान पथकं हेलिकॉप्टरनं रवाना। खबरदारी म्हणून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरनं मतदान पथकं रवाना। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेकडून विविध उपाययोजना। पालिकेकडून भव्य विंटेज कार आणि बाईक रॅली, त्यासोबतच प्रदर्शनाचं आयोजन। प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। फेक नॅरेटिव्हमुळे लोकसभेला जनता फसली होती। विधानसभेला फसणार नाही तर विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार। शिंदे गटाचे कर्जतचे उमेदवार महेंद्र थोरवेंकडून विश्वास व्यक्त। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याच्या आर्वीत पोलिसांचा रूट मार्च। शहरातील विविध भागातून रूट मार्च, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा रूट मार्चमध्ये सहभाग। गोंदिया विधानसभेमध्ये पहिल्यांदाच कमळ जिंकणार। भाजपा उमेदवार विनोद अग्रवाल यांच्याकडून विश्वास व्यक्त। विनोद अग्रवाल 2019ला पहिल्यांदाच अपक्ष म्हणून गोंदियातून विजयी। भंडाऱ्याच्या पवनीत शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र भोंडेकरांचा गावागावात प्रचार। भंडाऱ्यातील जनता महायुतीलाच साथ देणार, भोंडेकरांकडून विश्वास व्यक्त। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा ताफा कोल्हापूर विमानतळावर अचानक थांबला। बाजीराव खांडेंना भेटण्यासाठी अचानक ताफा थांबवला। अचानक ताफा थांबवल्यानं सुरक्षा रक्षकांची धावपळ। हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं पंकजा मुंडेंना परळीच्या शिरसाळामध्ये सभास्थळी पोहोचता आलं नाही। सभास्थळी पोहोचता न आल्यानं पंकजा मुंडेंची ऑनलाईन सभा। अखिल भारतीय मराठा महासंघाचा महायुतीला पाठिंबा। महायुतीच्या उमेदवारांना मराठा समाजानं मतदान करावं, अखिल भारतीय मराठा महासंघाचं आवाहन। शरद पवार गटाचा महिला मेळावा आजींनी गाजवला। सुळेंच्या भाषणाआधी एका आजीकडून बोलण्याची इच्छा व्यक्त। आजींकडून शरद पवारांच्या कामाचं कौतुक। सांगलीतील काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील यांचं 6 वर्षांसाठी निलंबन। सांगलीत काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी। भोर मतदारसंघात गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप। शंकर मांडेकर आणि कुलदीप कोंडेंच्या प्रतिनिधींनी मॉकपोलचे चित्रण करून त्याचं प्रसारण केल्याचा आरोप। सांगलीच्या तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय काका पाटलांचा जोरदार प्रचार। संजय काकांकडून प्रचारासाठी पदयात्रा, रॅली, बैठकांचा धडाका। नागपुरात पिकअप टेम्पोच्या बोनेटवर उभं राहून उमेदवाराचा प्रचार। प्रमोद घरडेंचा टेम्पोच्या बोनेटवर उभं राहून मतदारांशी संवाद। शिंदे गटाच्या उदय सामंतांचा बाईकवरून प्रचार। स्वतः बाईक चालवत सामंतांचा रत्नागिरीतील फेरफटका। युवा पदाधिकाऱ्यांकडून बाईक रॅलीचं आयोजन। डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांनी मॉर्निंग वॉकवेळी मतदारांशी संवाद साधला। भागशाळा मैदानात तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांशी संवाद। विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी पुणे पालिकेला सुट्टी। 20 नोव्हेंबरला महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर। हिंगोलीत खासगी बसमध्ये 1.5 कोटींची रक्कम मिळाल्याची माहिती। पेट्रोलिंग दरम्यान कारवाई। हिंगोली पोलिसांकडून अधिक तपास सुरू। जळगावात 5,59,61,00,000चं सोनं आणि चांदीचे दागिने जप्त। जळगावातील रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची कारवाई। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील उंबरपाटा चौफुली भागातून 42 लाखांची विदेशी दारू आणि बियर जप्त। धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। मानखुर्दमध्ये 80 कोटींची चांदी जप्त। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी दरम्यान पोलिसांची कारवाई। नागपुरात 17 किलो सोनं आणि 55 किलो चांदी सापडली। नागपूरहून अमरावतीला जाणाऱ्या वाहनावर प्रशासनाची कारवाई। पुसद मार्गावर कारमधून 2,10,000 रुपयांची रोकड जप्त। रकमेचा पंचनामा करून जप्त। बीडच्या अंबाजोगाईत मध्यरात्री गोळीबाराची घटना। 2 तरुण जखमी। गोळीबाराचं कारण अस्पष्ट। पोलीस प्रशासन अलर्टवर। संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक बडतर्फ। विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्राध्यापकावर आरोप। विभागीय चौकशीत आढळला दोषी। पाथरीत अपक्ष उमेदवार बाबाजानी दुर्राणींकडून शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रचार सुरू। दुर्राणी यांच्याकडून गावांमध्ये भेटीगाठी घेत मतदारांना आवाहन। धाराशिवमधील मनसे कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंसाठी तुळजाभवानीला साकडं। अमित ठाकरेंच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचं तुळजाभवानीला साकडं। गंगाखेड मतदारसंघात रत्नाकर गुट्टे आणि धनगर नेते विठ्ठल रबदडे यांच्यात शाब्दिक चकमक। विठ्ठल रबदडे यांच्याकडून गुट्टेंवर खालच्या पातळीवर टीका। परभणीत प्रकाश आंबेडकरांच्या आज 2 सभा। जिंतूर आणि गंगाखेडमध्ये सभांचं आयोजन। विजयकुमार गावितांच्या कुटुंबानं खोटं बोलण्यात मोदींना मागे टाकले। केसी पाडवी यांचा हल्ला बोल। कल्याण पश्चिमचे जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडले। बॅनर फाडल्यानं उमेदवाराचा रस्त्यावरच ठिय्या। विरोधकांकडून बॅनर फाडले जात असल्याचा मुथांचा आरोप। पुण्यातील ब्राह्मण समाजानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचीही महायुतीला पाठिंबा। नागपुरातील पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठा महासंघाची घोषणा।
भाजपचे उमेदवार अतुल भोसलेंकडून जोरदार प्रचार सुरू. कराड दक्षिणमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचार. अपक्ष उमेदवार इंद्रजित गुजर यांची कराडमध्ये भव्य पदयात्रा. पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग. पुण्याच्या भोरमधील किवत, शिंदे, आळंदी गावातील अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश. भोर विधानसभेचे उमेदवार संग्राम थोपटेंच्या उपस्थितीत प्रवेश. मुंबईत 3533 मतदारांनी घरातून बजावला मतदानाचा हक्क. 85 वयापेक्षा अधिक ज्येष्ठ आणि दिव्यांगांनी मतदान केलं. पुण्यात मतदान केंद्राच्या परिसरातील दुकानं 20 नोव्हेंबरला बंद असणार. पोलिसांकडून 100 मीटर परिसरातील दुकानं बंद ठेवण्याचे आदेश. मतदान केंद्रांवर मोबाईल बंदीचा नियम सर्वांसाठी. मुंबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची माहिती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलीस वाशिममध्ये दाखल. शिरपूर पोलीस ठाण्यात पंजाब पोलिसांचे 3 अधिकारी आणि 42 पोलीस कर्मचारी. प्रचार वेगाने करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांतर्फे स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर. 40 हेलिकॉप्टर आणि 15 विमानं प्रचारासाठी. आतापर्यंत 550 कोटींची उलाढाल. जगात कार्यालयीन जागेच्या भाड्यामध्ये मुंबई जगात 8व्या क्रमांकावर, दिल्ली 6व्या क्रमांकावर तर बंगळुरू 18व्या क्रमांकावर. जगात हाँगकाँग पहिल्या क्रमांकावर. कल्याण डोंबिवलीतून पोलिसांच्या रेकॉर्डवरील 40 गुंड तडीपार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाई. भारतीय रिझर्व्ह बँकला धमकीचा फोन आल्याची माहिती. फोन करणारा लष्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचं सांगितलं. खोडसाळपणाने कृत्य केल्याचा पोलिसांना संशय. पुढील तपास सुरू. कुस्तीपटू बजरंग पुनिया आज कोल्हापुरातील गंगावेश तालमीला भेट दिली. गंगावेश तालमीकडून बजरंग पुनिया यांचा सत्कार. देशातील 50% विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी 2500 विद्यापीठं हवी. नीती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांचं मत. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये आयोजित समारंभात ते बोलत होते. दिल्लीत प्रदूषणाची समस्या कायम. नवी दिल्लीतील आनंद विहार आणि जहांगीरपुरी परिसरात 490 ते 590 AQI नोंदवला गेला.